आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की भारत हा शिक्षणामध्ये सर्वोत्कृष्ट असावा. आपण सर्वसाधारणपणे एक उदाहरण घ्यायचं झालं, आपण म्हटलं की SSCचे रिझल्ट्स असतात. त्याच्यामध्ये जर आपल्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयामध्ये, जसं गणिताचं आपण उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये जर ॲव्हरेज 80% किंवा 85% मार्क मिळत असतील, तर त्याचं ज्यावेळेला सेपरेट असेसमेंट झालं त्यावेळेला त्यांना त्या विषयामध्ये 36 मार्क हे आढळलेले आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ ती मुलं ढ आहेत वगैरे असं काही नाही, परंतु त्यांच्यामध्ये जी इम्प्रूव्हमेंट, बेसिक इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही. आणि मग ह्याचा विचार जर करायचा असेल तर मूल लहान असल्यापासून त्याच्यामध्ये कसं त्याला आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल. कारण हा डिफरन्स हा साधारण 10 किंवा 20% असू शकतो. ज्यावेळेला तुम्ही इंडिव्हिज्युअल चाचणी घेता त्याला एवढा मोठा डिफरन्स त्याच्यामध्ये असू शकत नाही. आणि म्हणून जी मुलं चांगल्या मार्काने 10वी किंवा 12वी पास होतात, प्रत्यक्षात ज्यावेळेला ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जातात त्यावेळेला ती परफॉर्म करू शकत नाही. आणि म्हणून हा बेस सुधारायला लागेल. शेवटी एक असं विचाराचं मंथन करायला लागतं ज्याच्यामधून आपल्याला राज्याची भावी पिढी घडवायची आहे. आणि भावी पिढी घडवायची असेल तर मूल लहान असताना त्याला ओव्हरबर्डनसुद्धा करता कामा नये. कारण त्याचा मेंदूचा विकास हा पूर्णत्वाने झाला पाहिजे. आणि तो विकास जर 8व्या वर्षापर्यंत होत असेल तर 9वीपासून त्याचा बेस तयार केला पाहिजे. मग आपण बघितलं तर आपण 6वीपासून सायन्सची इन्स्ट्रुमेंट्स द्यायला सुरुवात करतो, पण ती इन्स्ट्रुमेंट जर त्याला 4थीपासून दिलं तर त्याचं सायन्स इम्प्रूव्ह होईल का? आपल्याला 3 गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंटवर महाराष्ट्राला कॉन्सन्ट्रेशन करायला लागेल. त्याच्यामधलं एक गणित आहे, दुसरी भाषा म्हणजे इंग्लिश आहे. मदर टंगमध्ये खूप मोठा डिफरन्स आढळून आलेला नाही, परंतु इंग्लिशच्या कमांडवर डिफरन्स आढळून आलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जर सायन्स इम्प्रूव्ह करायचं असेल तर ते वेगळ्या तऱ्हेने करायला लागेल. गणित इम्प्रूव्ह करायचं असेल, ह्या 3 विषयांवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला लागेल. तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट, आपण मुलं हुशार असतात, मुलं चांगल्या मार्काने परफॉर्म करतात, परंतु कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा आपली मुलं ही भारतामध्ये लीडिंग पाहिजेत. एवढंच नाही तर त्यांच्या आयुष्यामध्ये ती सक्सेसफुल झाली पाहिजेत. म्हणून आपण ॲप्टिट्यूड टेस्ट घेतो ती साधारण 10वीमध्ये घेतो, कारण 12वीपासून आपण प्रोफेशनल त्यांचं करिअर निवडत असतो. परंतु आता नवीन पॉलिसी जी आम्ही डिझाईन करतो आहे आणि जी पंतप्रधान महोदयांना अपेक्षित आहे त्याच्यामध्ये साधारण 8वीपासून व्होकेशनल ट्रेनिंग सुरू करायचं. आणि 12वीला तो मुलगा बाहेर पडल्यानंतर नॉट नेसेसरी की त्यांनी कॉलेजचं एज्युकेशन घेतलंच पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे काम करायचं ते सिन्सिअरली केलं पाहिजे. ॲज अ टीम विल हॅव टू वर्क. आम्हाला एक टीम म्हणून काम करायला लागेल. आणि आपल्याला जर महाराष्ट्राची येणारी पुढची पिढी घडवायची असेल तर ती पिढी केवळ सुशिक्षित असता कामा नये, तर त्यांचं व्यक्तिमत्वसुद्धा तेवढंच प्रभावी पाहिजे. आणि ज्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो तो खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये सक्सेसफुल ठरतो. त्यांनी कुठल्याही फील्डमध्ये जावं, परंतु हा व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर त्याला वक्तृत्वामध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे, त्यांनी कल्चरमध्ये भाग घेतला पाहिजे, त्याचं रीडिंग वाढवलं पाहिजे, त्यांनी स्पोर्ट्समध्ये भाग घेतला पाहिजे. आणि शिक्षणाच्या मागे धावता धावता आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी ही आपल्या ह्या शिक्षण खात्याकडे असते. आणि त्याच्यामध्ये खूप आपण लक्ष घालून, असं नाही की आपण बघितलं की मी सकाळी सुरू केलं 9 वाजता तर आम्ही रात्री 9 वाजेपर्यंत बसतो. आम्ही एकमेकाशी इंटरॅक्शन करतो. खूप चांगले अधिकारी हे IAS कॅडरमधून सुद्धा इथं आलेले आहेत, परंतु IAS कॅडरमधून अधिकारी आले तर त्यांचं जे काय त्यांना शिकवलेलं असतं ॲडमिनिस्ट्रेशनचं, त्याच्यापासून एज्युकेशन हे थोडंसं वेगळं फील्ड आहे. त्यांनी तेवढाच इंटरेस्ट ह्याच्यामध्ये सुद्धा घ्यायला लागतो. आणि म्हणून मला आनंद होतो की सिंग साहेबांसारखे अधिकारी आलेले आहेत ज्यांनी एज्युकेशनमध्ये आता 1 वर्षामध्ये त्यांनी काय कामगिरी केली मी बघितली. तर खूप त्यांनी आपलं मन ओतून त्याच्यामध्ये कामगिरी केलेली आहे. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही ज्याला कामगिरी कराल त्यावेळेला तुम्ही डिलिव्हर करू शकाल महाराष्ट्राला. आणि ते महाराष्ट्राला डिलिव्हर करणं हे आमचं काम आहे. राजकारण रोजचं चालू राहतं, परंतु तुमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ही राज्यातल्या मुलांचं भवितव्य घडवण्याची तयारी दिलेली आहे. आणि ती नंतरच्या काळात ते हायर एज्युकेशन घेतील, पण त्यांचा बेस चांगला करून घेणं
हे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा हेतू असतो आणि तो आम्ही पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो. सर, अब्दुल सत्तारांनी सांगितले की कृषीचे धडे जे आहेत ते येणार आहेत, त्या संदर्भात काय विचार झालाय का? एक गोष्ट अशी आहे की मी ज्याला तुम्हाला सांगितलं की व्होकेशनल ट्रेनिंग हे 8वीपासून 12वीपर्यंत आम्ही करणार आहे. कृषी हा त्याच्यातला एक भाग आहे. सगळेच भाग आहेत, म्हणजे जे जे आपण व्होकेशनल ट्रेनिंग देतो त्याच्यामध्ये समजा मेसनरी आहे तर मेसनरी हा एक वेगळा भाग आहे, इलेक्ट्रॉनिक्स वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक उदाहरण मी साधं देतो की बिल गेट्स त्याच्या काळामधला तो हुशार मुलगा नव्हता, परंतु कोडिंग डिकोडिंग वयाच्या 8व्या-10व्या वर्षी तो शिकला आणि जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य झाला आणि सॉफ्टवेअरमध्ये सगळ्यात त्याचं नाव घेतलं जातं. हे स्किल एखाद्या मुलाकडे सुद्धा असू शकतं. म्हणून दोन विचार करता येतं की एक मिनिमम जे एज आहे 10वीत बसण्यासाठी हे एज रिलॅक्स करता येईल का आणि तसं ते एज कुठल्या राज्याने रिलॅक्स केला आहे का असा विचारसुद्धा आमच्या सचिव साहेबांनी या ठिकाणी देवल साहेबांनी दिलेला होता. आम्ही प्रत्येक ऑप्शनवर विचार करतो, आम्ही एकामेकामध्ये डिस्कशन करतो. त्याच्याचबरोबर एक गोष्ट मी ठरवलेली आहे की जेवढे मंत्री होऊन गेले ह्या शिक्षण खात्यामध्ये त्यांनी ज्या ज्या चांगल्या प्रॅक्टिसेस आणल्या त्या प्रॅक्टिसेस का डिस्कंटिन्यू करण्यात आल्या आणि त्या जर प्रॅक्टिसेस चांगल्या असतील तर ते कुठल्या पक्षाचे आहेत म्हणून त्याच्याकडे बघितलं जाता कामा नये. त्या प्रॅक्टिसेस मुलांच्या हिताच्या आहेत की नाही म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. म्हणून सगळ्यांच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या चांगल्या प्रॅक्टिसेस आणल्या गेल्या शिक्षण क्षेत्रामधले, त्यातल्या किती डिस्कंटिन्यू झाल्या याच्यावरसुद्धा आम्ही एक पूर्ण दिवसाचं चर्चा घेणार आहे आणि त्याच्यामधून ज्या चांगल्या प्रॅक्टिसेस आहेत ते आम्ही रिइंट्रोड्यूस करणार आहोत. टीएटीचा निकाल अजून लागलेला नाहीये. टीएटीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला होता, अजून कारवाई नाहीये आणि हा बाकीचा आता 2021चा निकाल कधी लागणार? एक गोष्ट अशी आहे की टीईटीच्या संदर्भात जे लोक दोषी आढळलेले होते त्या सगळ्यांना आम्ही डिस्क्वालिफाय केलेलं आहे. अनेक मुलं माझ्याकडे येतात आणि सांगतात की आमचं हे इंटेन्शन नव्हतं, आम्ही काही केलेलं नाही, आम्ही निर्दोष आहोत. निर्दोष आहे की नाही हे कोर्ट ठरवतील, पण जोपर्यंत निर्दोष आहे हे ठरणार नाही तोपर्यंत त्याच्यातल्या एकाही मुलाला एकाही टीचरला मी पुन्हा सर्व्हिसमध्ये घेणार नाही. कारण शिक्षण हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये एक चुकीची प्रवृत्ती जरी आली तरी शिक्षणाचा सगळा खेळखंडोबा होऊ शकतो आणि शिक्षण मंत्री म्हणून मी कधीही टॉलरेट करणार नाही. आणि ही सगळी मुलं डिस्क्वालिफाय झालेली आहेत, त्यांना नोकऱ्यांमधून कमी करण्यात येणार आहेत आणि स्ट्रिक्ट ॲक्शन त्यांच्याविरुद्ध घेतली जाणार आहे. कारण एखादा मुलगा त्यांनी कॉपी केली म्हणून जर त्याला त्या वर्षीच्या परीक्षेपासून वंचित केलं जाऊ शकतं किंवा कायमस्वरूपी वंचित केलं जाऊ शकतं. त्याप्रमाणे हे तेवढंच वाईट आहे, किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट आहे, कारण त्यांच्यावर महाराष्ट्राची पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे ही ॲक्शन स्ट्रिक्टली घेतली जाईल. सर, शिक्षकांचे फोटो ऑफिसमध्ये लावण्याचा काय असा आदेश काढलेत का? नाही, बघा, शिक्षकांचे फोटो जे लावण्याचा आदेश होता हा केंद्र शासनाचा निर्णय होता. कारण केंद्र शासन ज्यावेळेला विचार करतं त्यावेळेला सर्व राज्यांचा विचार करून ते हे इन्स्ट्रक्शन्स देत असतात. देशामध्ये अनेक अशी राज्य आहेत की ज्या ठिकाणी आपण शिक्षक आहे पण आपल्याविरुद्ध ऐवजी दुसरा मनुष्य पाठवायचा, त्याच्याकडून शिक्षण करून घ्यायचं आणि आपण मात्र इतर काहीतरी करत बसायचं. ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती कमी व्हावी म्हणून हा निर्णय घेतलेला होता. पण महाराष्ट्र अशा तऱ्हेचं राज्य नाही आहे आणि त्याच्यामुळे मी असा निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणी शिक्षक परिचय म्हणून एक बोर्ड असतो त्या बोर्डवर एक छोटा फोटो हा शिक्षकांचा असला पाहिजे. ॲज इट इज परिचय बोर्ड आपण लावतोच आणि हा मुद्दा सर्व संघटनांनी मान्य केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न महाराष्ट्रापुरता सुटलेला आहे असं मी गृहीत धरतो. होमवर्क बंद केलेत असं काय निर्णय? एकच मिनिट, मी तुम्हाला थोडंसं, मला सर्दी झाली. माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की मुलांना ओव्हरबर्डन करू नये, त्यांच्या मेंदूचा विकास व्हायला दिला पाहिजे. आणि दुसरं, होमवर्क ही पळवाटसुद्धा असता कामा नये टीचर्ससाठी. टीचर्सने जे काय आहे, म्हणजे मी आता विनंती, मला टीचर्सबद्दल अतिशय आनंद आहे, पण आपण अर्धा तास जे शिकवतो ते एवढं कॉन्सन्ट्रेशन करून शिकवलं पाहिजे की मुलांना होमवर्क करण्याची आवश्यकता राहता कामा नये, असं माझं व्यक्तिगत मत आहे. परंतु हे मी टीचर्सच्या ज्या असोसिएशन आहेत त्यांच्याशी बोलेन, संस्था चालकांशी बोलेन आणि नंतर त्याच्यावर निर्णय घेईल. एवढा मोठा निर्णय सहजासहजी घेता येत नाही. दुसरी बाब अशी आहे की आता आम्ही एज्युकेशनल सिस्टमला आम्ही जी पुस्तकं देतो आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे चेंज करतो आहे आणि एक धडा झाल्यानंतर 2 वह्या त्यालाच अटॅच केलेल्या, 2 पेपर्स, वह्यांचे 2 पेपर्स हे त्याला अटॅच केलेले असणार. त्याच्यामुळे धडा वाचून लगेच मुलगा त्याच्यावर नोट घेऊ शकेल. आणि हे पुस्तकं आहेत ही सुद्धा 3 पार्टमध्ये डिव्हाइड केलेली आहेत.
त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही जो प्रयोग केलेला आहे त्याच्या पुढच्या वर्षी ज्यावेळेला मुलगा शाळेमध्ये जाईल त्याला तो एकच पुस्तक घेऊन त्या ठिकाणी जाणार. पुस्तकाच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे काय कंपास बॉक्स वगैरे असेल हे वेगळं आहे, लिहिण्याचं असेल वेगळं आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्याला काहीच कॅरी करायला लागणार नाही शाळेमध्ये. आणि माझी खात्री आहे की हा प्रयोग 100% यशस्वी होईल आणि मुलं अधिक सिन्सिअर होतील. नाहीतर काय होतं की मुलं थोडीशी वेंधळी असतात, शोधत बसतात माझा गणिताची वही कुठे गेली, माझं गणिताचं पुस्तक कुठे गेलं, हे शोधण्यामध्ये त्यांचे ब्रेन त्यांना खर्च करायला नको. त्यांचा ब्रेन हा कॉन्सन्ट्रेट फक्त अभ्यासावर झाला पाहिजे आणि तो अभ्यासावर कसा कॉन्सन्ट्रेट होईल याच्यासाठी आम्ही विचार करून तशी ती पुस्तकं बनवली पाहिजे. आणि म्हणून माझ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी, मग ते बालभारतीचे अधिकारी असून दे, जे शिक्षण परिषद आहे जे आता शिक्षणाचा करिक्युलम करण्यासाठी एक सेपरेट ब्रँच जी स्थापन झालेली आहे, ते दिवस रात्र ह्याच्यावर काम करत आहेत आणि आम्ही महाराष्ट्राला हा परफॉर्मन्स करून दाखवू. सर, प्रचलित नियमानुसार शिक्षकांना अनुदान देण्याची एक मागणी होते शिक्षकांकडून, त्याचं काय आहे? कसलं अनुदान द्यायचं आहे? त्यांना जे रखडलेलं अनुदान किंवा जे शिक्षक नोकर भरती नाही आहे. नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आता खूप विषय एकामेकाला हे करूया नको, जोडायला नको. कारण नोकर भरती हा सब्जेक्टसुद्धा आमच्याकडे जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांच्याशी संबंधित आहे. ज्या व्हेकंट पोस्ट आहेत त्याच्यावर अतिरिक्त शिक्षक आम्हाला ॲब्झॉर्ब करायला लागतील. त्यानंतर ज्या शाळा ज्यांची आम्ही मान्यता रद्द करतो आहे त्या शाळेतल्या टीचर्सनी कुठे जायचं हा सुद्धा प्रश्न आहे. मग त्या टीचर्सना आम्हाला ॲब्झॉर्ब करून घ्यायला लागेल. मग ते टीचर ॲब्झॉर्ब करून घेत असताना ते तेवढ्या कॅपॅसिटीचे आहेत की नाही याचासुद्धा अभ्यास व्हायला लागेल. आणि याच्यामधून जेवढ्या आम्हाला भरती करायला परवानगी दिलेली आहे ह्याचे सगळ्याचे निर्णय आम्ही 1 महिन्याच्या आत घेऊ आणि 1 महिन्याच्या आत आमच्या शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया स्वतः चालू आहे. त्या भरतीमध्ये सुद्धा तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं पूर्ण नॉलेज महाराष्ट्राला झालं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की शिक्षकांच्या भरतीमध्ये आपल्याला नोकरी मिळावी म्हणून कुठेही शिक्षक कुठल्याही जिल्ह्यामध्ये जातात, तिथं काम करतात आणि लगेच त्यांना आपल्या गावाकडे परत जायचं असतं. याच्यापुढे हे चालणार नाही. तुम्हाला पर्टिक्युलर चॉईस द्यायला लागेल डिस्ट्रिक्टचा आणि त्या डिस्ट्रिक्टमध्ये आयुष्यभर तुम्हाला नोकरी करायला लागेल. कारण भरती हा एक मोठा प्रश्न, बदल्या हा एक मोठा प्रश्न शिक्षण क्षेत्रामध्ये आलेला आहे आणि भरत्या आणि शिक्षणाचा परफॉर्मन्स याचा काहीही संबंध नसतो. एखादं ज्या वेळेला माध्यमिक विद्यालय असतं त्याच्यामध्ये सुरुवातीला शिक्षक भरती होतात आणि त्याच शाळेमधून ते रिटायरसुद्धा होतात. ही जर माध्यमिकमधली परिस्थिती असेल तर मग आपण सुद्धा आपल्या डिस्ट्रिक्टचा चॉईस का करू नये आणि तुम्हाला बदली पाहिजे म्हणून त्या डिस्ट्रिक्टमधल्या मुलांनी का सफर व्हावं याचासुद्धा विचार हा शिक्षकांनी केला पाहिजे. कारण शिक्षक यांना गुरुवर्य म्हटलं जातं, ते पूजनीय असतात. आणि म्हणून माझा स्वतःचा असा विचार आहे, अजून मी माझ्या टीमशी बोललेलो नाही, जसं डॉक्टरला आपण DR लिहितो किंवा ॲडव्होकेटला ADV असं अगोदर लिहिलं जातं जेणेकरून त्याची आयडेंटिटी कळते, तसंच शिक्षक हा समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे जसं DRला डॉक्टर असतं तसं TRला टीचर असं संबोधता येईल का, त्यांनासुद्धा समाजाने मान दिला पाहिजे. शेवटी मी ज्यावेळेला शिक्षकांकडून अपेक्षा करतो त्यावेळेला त्यांचा मान ठेवण्याची जबाबदारीसुद्धा शिक्षण मंत्री म्हणून माझी आहे. आणि म्हणून अनेक विचार जे आहेत हे आम्ही ह्या संदर्भात करत असतो. आणि शेवटी मला असं सांगायचं आहे की एखाद्याने आंदोलन केलं म्हणजे न्याय मिळतो असं बिलकुल नाही. आणि त्याच्यामुळे जी टेंडन्सी आता नव्याने आलेली आहे की आंदोलन करायचं आणि जणू का आम्हीच हे निर्णय मिळवून घेतला असं जर कोणाला करायचं असेल तर शिक्षण मंत्री म्हणून मी त्याच्याशी सहमत नाही आहे. काल एक मोर्चा निघालेला होता, ताबडतोब मोर्चाचे जे प्रमुख होते, जे आमदार होते, सगळ्यांची मी डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. आणि हे केल्यानंतर तो प्रश्न सोडवण्यासाठी काही वेळ हा सुद्धा आम्हाला दिला गेला पाहिजे. काही आलं म्हणून घाईघाईने आम्ही निर्णय करणार नाही. आणि असं जर कोण त्यांची दिशाभूल करत असेल तर ती चुकीची आहे. 15-15, 20-20 वर्ष ज्यांना न्याय नाही मिळाला त्यांना आम्ही महिन्यात, 2 महिन्यात, 5 महिन्यात हा न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु हे करत असताना कोणी जर श्रेयाचं राजकारण केलं तर ते राजकारणसुद्धा सहन करून दिलं जाणार नाही. कारण हे शिक्षण क्षेत्र आहे आणि ह्याच्यामध्ये राजकारणाचा कुठेही आणि दुरान्वयेसुद्धा त्याच्याशी शिरकाव होता कामा नये असं मी स्वतः समजतो. आणि त्याच्यामुळे जे शिक्षक आपल्यासाठी अपेक्षा करतात की आम्हाला न्याय मिळावा तर त्यांनीसुद्धा त्या पद्धतीनेच आलं पाहिजे. आम्हाला आमचे निर्णय घेत असताना सगळ्याचा अभ्यास करून त्यांना कायमस्वरूपी न्याय देण्याची संधी आम्हालासुद्धा मिळाली पाहिजे. कारण केवळ आशेवर जगणं म्हणजे त्याच्यामधून काही सिद्ध होत नाही.
खोटी स्वप्न दाखवणं याच्यामधून काहीही साध्य होत नाही. आज जे चाललेलं आहे ते केवळ खोटी स्वप्न दाखवण्याचं काम चाललेलं आहे. आपण प्रॅक्टिकली जमिनीवर यायला लागतं आणि हे मला जर 25 वर्षानंतर मिळणार आहे त्याच्यापेक्षा मला आज काय मिळू शकतं आणि आज हे मिळाल्यानंतर मी जर सॅटिस्फाय होऊ शकत असेल तर मग मी त्या मुलांचं भवितव्य घडवू शकतो. या वास्तविकामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना आलं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून हा विचार कदाचित वेगळा असेल परंतु तो विचार प्रॅक्टिकल आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला न्याय द्यायचा आहे. अनेक ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की काही ठिकाणी 2,000 5,000 दिले जातात, काही ठिकाणी काही न देतासुद्धा एका वेड्या आशेवर शिक्षक कंटिन्युअसली मेहनत घेत असतात, मुलांना घडवत असतात. पण त्यांनी या डिफिकल्टीमध्ये राहावं असं मला स्वतःला कधीही वाटत नाही. परंतु त्याचबरोबर खोटी स्वप्नंसुद्धा बघायचं थांबलं पाहिजे. त्यांनी प्रॅक्टिकल जमिनीवर येऊन विचार केला पाहिजे आणि ह्याच्यामधून जर सुवर्णमध्य काढला तर शिक्षकांचे सगळे प्रश्न संपवण्याचे आहेत. मला संपवायचे आहेत, आमच्या मुख्यमंत्री महोदयांना संपवायचे आहेत, आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांना संपवायचे आहेत आणि त्याच्यानंतर फुल कॉन्सन्ट्रेशन हे फक्त शिक्षणावर आणि विद्यार्थ्यांवर आमच्यावर करायचं आहे. आणि त्याच्यामुळे मला सगळ्यांनाच विनंती करायची आहे की जे प्रश्न आहेत आम्ही अवश्य सोडवणार आहोत. आम्हाला आमची स्ट्रॅटेजी करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ दिला पाहिजे आणि त्याच्या दरम्यान असं काही घडलं तर मात्र आम्ही आमचं लक्ष त्यातून काढून घेऊ आणि परंपरागतप्रमाणे ज्याप्रमाणे चालत आहे तसंच ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू राहील आणि त्याच्यामुळे हे होणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. म्हणून थोडासा पेशन्स आपण ठेवला पाहिजे. मागील 28 दिवसापासून आमदार बंब असतील आणि शिक्षक यांच्यातला वाद टोकाला गेला आहे. नाही तो आता मी जे बोलतोय आपण प्लीज लक्षात घ्या. आता मी जे बोलतोय हे महाराष्ट्रासाठी आणि तिथल्या सगळ्या टीचर्ससाठी आहे. तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर प्रश्नाबद्दल मला विचारताय. मी अगोदरच ह्या प्रश्नाच्या संदर्भात सांगितलेलं आहे की या संदर्भात त्यांनी जे मागणी केलेली आहे या संदर्भात शिक्षकांच्या संघटना त्याच्याचबरोबर आमचे आमदार महोदय सगळ्यांची चर्चा केली जाते. कुठल्याही प्रश्नाबद्दल तुम्ही अगदी इन्स्टंटली उत्तर दिलं त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु एक गोष्ट मी आपल्याला निश्चित सांगतो की शासनाचा शेवटी एक अंग हा शिक्षकसुद्धा आहे आणि शासनाच्या प्रत्येक पैसा जो खर्च केला जातो त्याला गव्हर्नमेंट ऑडिट असतं आणि ऑडिट कोणालाही क्षमा करत नसतं. आणि त्याच्यामुळे मी फायनान्स डिपार्टमेंटचा राज्यमंत्री होतो, 5 वर्ष चोखपणे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे फायनान्शियल नॉर्म्स ज्या आहेत ह्या सगळ्या शिक्षण खात्यामध्ये सुद्धा पाळल्या जातील आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला काय बदल पाहिजे असतील ते बदल करून देण्याची आपली तयारी आहे. परंतु हे घडलं पाहिजे आणि म्हणून बमसाहेब असतील ते आमदार आहेत आणि शिक्षकांच्या संघटना आहेत याच्यामध्ये वाद होता कामा नये असं माझं म्हणणं आहे. बमसाहेबांनी सांगितलं म्हणजे ते शासनाने सांगितलं असं बिलकुल नाही. परंतु ते लोकप्रतिनिधी आहे, त्यांना काही मांडण्याचा अधिकार आहे आणि ते मांडल्यानंतर ते जर खरं असेल खोटं असेल तर तुम्ही संबंधित शिक्षण मंत्र्यांशी येऊन बोला. तुम्ही शासनाच्या शासन जे असतं आमदार हे लोकप्रतिनिधी असतात आणि शासन म्हणजे मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री असतात, मंत्री असतात, सचिव असतात, त्यांच्याशी बोललंच पाहिजे ना. ही शेवटी लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि तिथं आम्ही कोणाला जुमानत नाही अशी भूमिका मात्र कोणालाही घेता येणार नाही असं मला स्वतःला वाटतं. सर आज प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात ईडीने क्लोजर रिपोर्ट जो आहे तो कोर्टात सादर केला आहे. काही तथ्य त्यात आढळलं नाहीये. तुम्ही वेळोवेळी म्हणता की ईडीच्या चौकशा ज्या आहेत सुरू आहेत, आरोप केले जातात, तर आज ईडीने तथ्य आढळलं नाही. एक शेवटी असं असतं की केस जी असते ते क्लोज कोण करतं? कोर्ट केस क्लोज करतं आणि आपली न्यायव्यवस्था एवढी सदृढ आहे की एखादा जर चुकीचा रिपोर्ट दिला तर न्यायालय ते मान्यच करणार नाही ह्याची मला खात्री आहे. एवढी सक्षम न्यायव्यवस्था ज्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये असे प्रश्न उद्भवता कामा नये. क्लोजर रिपोर्ट सादर केला म्हणजे तो क्लोजर रिपोर्ट ॲक्सेप्टसुद्धा न्यायालयाने करायला लागतो आणि तो जर न्यायालयाने ॲक्सेप्ट केलेला असेल तर ते सत्य आहे असं जनतेने गृहीत धरण्यामध्ये कुठेही चुकीचं नाही असं मला स्वतःला वाटतं. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत आणि ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत होते. हा जल्लोष असतो ना, हा जल्लोष कोणीही दाखवू शकतं. जल्लोष आणि मतदान ह्याच्यामध्ये एक फार मोठा डिफरन्स असतो जो त्यांनी समजून घेतला पाहिजे. ते तरुण आहेत आणि म्हणून तुम्ही मंत्री असताना काय केलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे. गद्दार खोके हे सांगण्यासाठी लिडरशिप नसते. लिडरशिप ही राज्याचा विकास करण्यासाठी असते आणि जी लिडरशिप राज्याचा विकास करू शकेल तेच जनतेचं हित करत असतं. आणि म्हणून जनतेच्या भावनावर राज्य करण्याची वेळ आता निघून गेलेली आहे. तो एक काळ होता की तुम्ही जनतेच्या भावना भडकवायच्या आणि त्याच्यावर तुम्ही राज्य करायचा, हा सुद्धा एक काळ होता. परंतु आता पिढी बदललेली आहे.
या पिढीला स्वतःचं हित समजतं. या पिढीला हे कळतं की ह्याने मंत्री म्हणून काय परफॉर्म केलेला आहे, आणि मग ते तुम्ही तुमची कामगिरी सांगत सगळीकडे फिरा, आणि त्या कामगिरीच्या नंतर किती लोक तुमच्यावर येतात ते तुम्हाला कळेल. नाहीतर मग काहीतरी बोलवायचं, तरुणांना भडकवायचं. पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं की एखादी माताही तिला जायला लागायचं शेतावर काम करायला. त्यावेळेला जुनी पद्धत महाराष्ट्रामध्ये काय होती की छोटीशी एवढी गुंगीची गोळी असायची, ती माता तिथं आपल्या बालकाला तिथं द्यायची, आणि मग ते बालक हातपाय हलवत राहायचं. ती गुंगी असते, तो आवेश असतो, पण या आवेशातून काही साध्य होत नाही. आणि म्हणून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला महाराष्ट्राला दिशा द्यायची असेल तर दिशा देणारं कन्स्ट्रक्टिव्ह नेतृत्व हे महाराष्ट्राला लाभलं पाहिजे, आणि त्यांनी तसं ते कन्स्ट्रक्टिव्ह व्हावं असं मला स्वतःला वाटतं. कारण मला त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. पण ज्या पद्धतीने ते राजकारण करत आहेत, तर मग त्या पद्धतीमध्ये आमच्यासारखी जी माणसं असतात, ज्यांनी अनेक वर्ष राजकारणामध्ये काम केलं, ज्यांना बरं वाईट कळतं, त्यांना मग बोलायला लागतं, त्यांना सगळं त्या ठिकाणी काढायला लागतात, वस्तुस्थिती काढायला लागते. ज्यावेळेला तुम्ही राज्यामध्ये गुंतवणूक घेण्याच्या गोष्टी करता, त्यावेळेला हजारो कोटी गुंतवणूक घेऊन आलेल्या हाय लेवल शिष्टमंडळाला तुम्ही साधी भेटसुद्धा देत नाही. हे तुमचं कल्चर आहे, आणि ही तुमची वस्तुस्थिती आहे, आणि ती महाराष्ट्रापर्यंत गेली पाहिजे असं मला स्वतःला काय वाटतं. मी तळमळीने काम करतो, मला काय खूप मोठं पॉलिटिकल फ्युचर आहे असं नाही, पण तुम्ही काय करत होता हे सुद्धा महाराष्ट्राला मग कोणाला तरी सांगायला लागतं. ज्यावेळेला तुम्ही खोटं सांगत महाराष्ट्रावर फिरता, त्यावेळेला तुमची वस्तुस्थितीसुद्धा महाराष्ट्राबद्दल येण्यासाठी माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला बोलायला लागतं, ज्याला तुमच्याबद्दल आदर आहे, जो आयुष्यात तुमच्याबद्दल कधी बोललेला नाही, तुमच्या कुटुंबाबद्दल आदर असल्यामुळे बोललेलं नाही, पण तुम्ही असं ज्यावेळेला करता त्यावेळेला ते बोलायलाच लागतं, आणि ती वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणायला लागतं. प्रेम दाखवता पण त्यांच्याकडनं गद्दार ही भाषा अजूनही सुरू सातत्याने सुरू. अहो, तेच त्यांचं राजकारण. मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, जी माता आपलं मूल, ते काय वाईट भावनेने नाही ते करत, परंतु ज्या मातेला जायचंच असतं शेतात कामाला, पण माझं मूल रडत राहणार म्हणून तिने ते छोटासा उपाय केलेला असतो. तो उपाय कशासाठी असतो की ते मूल हातपाय झाडत राहतं. तशीच ही गुंगीची गोळी आहे. या गुंगीच्या गोळीने तुम्ही महाराष्ट्रातल्या तरुणाईला चुकीच्या मार्गाने नेऊ शकता, ते घोषणा करू शकतात, पण त्यांना तुम्ही फ्युचर देऊ शकत नाही. ते फ्युचर देणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे, आणि असं जे फ्युचर देऊ शकत नाही त्यांनामध्ये राजकारणामध्ये राहण्याचा हक्क नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, भावनेच्यावर राजकारण करण्याचे दिवस आता संपलेले आहेत. आता तुम्हाला डिलिव्हरी करायलाच लागेल, आणि ती महाराष्ट्राच्या हिताची करायला लागेल. नाहीतर असे पक्ष जे भावनेवर राजकारण करतात त्यांना राजकारणामध्ये राहण्याचा हक्क जनताच काढून घेईल त्यांच्याकडून. ते त्यांना विचारतील की तुम्ही आमच्या राजकारणामध्ये राहून आमच्यासाठी काय केलं, तुम्ही माझ्यासाठी काय केलं, तुम्ही आम्हाला चांगलं शिक्षण देऊ शकला का, तुम्ही जर 2.5 वर्ष राहिलेला असाल त्या राज्याचे प्रमुख म्हणून, तर तुम्ही युवकांसाठी काय केलं, रोजगारासाठी काय केलं, मग तुम्ही त्यांना का भेटत नव्हता, आलेल्या शिष्टमंडळाला तुम्ही का भेटत नव्हता. इथं इन्व्हेस्टमेंटसाठी हाय पॉवर कमिटी आहे, त्या हाय पॉवर कमिटीच्या 2.5 वर्षामध्ये किती मीटिंग झाल्या हे सुद्धा तुम्ही विचारलं पाहिजे. कारण मी अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो, आणि ही जी कमिटी असते ह्याच्यावर फक्त मुख्यमंत्री असतात, अर्थ खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री असतात, आणि इंडस्ट्रीज खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री असतात. या कमिटीची गेल्या 2.5 वर्षामध्ये किती मीटिंग झाल्या हे सुद्धा विचारलं पाहिजे जनतेने. आणि नाही झालेल्या असतील तर महाराष्ट्राला मागे नेण्यामध्ये तुमचा केवढा मोठा हात आहे हे सुद्धा जनतेला कळेल. आणि म्हणून आम्हाला बोलायला लागतं, आदर असताना सुद्धा बोलायला लागतं, कारण मी हे स्वतः अनुभवलेलं आहे. आम्ही विकासासाठी तळमळतो, आम्ही लोकांना कॉन्टॅक्ट करून म्हणतो की भारतामध्ये या, इन्व्हेस्टमेंट करा. का म्हणतो? माझ्या मुलांना थोडीच नोकरी पाहिजे, गरीब मुलांना नोकरी मिळाली पाहिजे, मराठी मुलं आहेत त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, म्हणून आम्ही तळमळतो. आणि तळमळतो त्यावेळेला समोरचा मनुष्य काय रिस्पॉन्स देत असतो ह्या त्या माणसाला कळतं जो हे प्रपोजल घेऊन जातो. आदित्य ठाकरेंनी तिथं टीका केलेली आहे की सोडून द्या ना. मी बघा प्रत्येक मी तुम्हाला एक शिंदे गटात यायला लागलेत, सेनेपाठोपाठ राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही अनेक जण आता संपर्कात आहेत अशी माहिती. एक गोष्ट अशी आहे बघा, 2 गोष्टी जनतेला पाहिजे असतात. आपला महाराष्ट्राचा नेता कसा पाहिजे असतो, जो कोणी, मी सर्वसामान्य मनुष्य शेतकरी म्हणून गेलो तर त्याला भेटणारा, आणि अधिकाऱ्यांना कसा नेता पाहिजे असतो की जो वेळेवर आपल्या मीटिंग घेईल, परफॉर्मन्स करेल आणि डिसिजन घेईल. आज दोन्ही नेते जे आहेत हे पूर्ण वेळ देतात ना. शिंदेसाहेब पूर्ण वेळ देतात, फडणवीस साहेब पूर्ण वेळ घेतात, दिवसभर आपलं काम करतात, आणि रात्री उशिरापर्यंत लोकांना भेटत राहतात. आणि ह्याला खऱ्या अर्थाने लिडरशिप म्हणतात. आणि ह्या लिडरशिपला जर तुम्ही संपवायला दिलं तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून आपण घरात बसायचं आणि राज्य चालवायचं हे दिवस संपलेले आहेत.
आणि म्हणून ते जर संपवायचे असेल तर महाराष्ट्राने सामाजिक विचार संपूर्ण भारताला दिलेला आहे. हा विचार पुढे नेला पाहिजे आणि महाराष्ट्राला समृद्ध केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. सर आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा म्हणलंय की एक मिनिट तुमचं फार आदित्य ठाकरे सर आदित्य तुम्ही ठाकरेंनी फारच असं प्रेम करता आदित्य नाही, नाही, ठाकरेंवर. सेमची गोष्ट आहे. सर, त्यांनी भाषणामध्ये ज्या पद्धतीने रखडलेला अहो, TET चा तुम्ही निकाल किती आहे. सर, ऐका. फक्त माझं एवढं. माझं साहेब त्यांचं ऐका म्हणणं आहे ना. की लाल दिवे घेतले तुम्ही, बंगले घेतले, मात्र अजून देखील पालकमंत्री त्यांनी भाषणात आता तिथं टीका केली आहे. हे बघा मी असं आहे की आपल्या आदित्यजींच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी प्रवक्ता झालेलो नाही आहे. मी प्रवक्ता आहे तो महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या पक्षाचा प्रवक्ता मी आहे. आणि त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही कितीही काढा, तुम्ही काय करत होता याला महत्त्व आहे. तुमचं ऑफिस आहे, 3-2.5 वर्षामध्ये किती वेळा तुम्ही मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये गेला, आदरणीय उद्धवसाहेब किती वेळा मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये केलेत याचं एकदा उत्तर काढा. आणि नंतर ह्यांना हे बोलण्याचं नैतिक अधिकार तरी आहे का. मी एक वेळ समजू शकतो उद्धवसाहेबांच्या तब्येतीचा प्रॉब्लेम होता, आदित्यना तर काय तब्येतीचा प्रॉब्लेम नाही आहे. मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये किती वेळा गेले हिशोब द्या ना, हिशोब द्या आणि नंतर महाराष्ट्राच्या जनतेशी बोला. लिडरशिप अशी नसते, लिडरशिपसाठी दिवसरात्र काम करायला लागतं. मी काल 2 वाजेपर्यंत होतो, इथल्या स्थानिक लोकांना भेटलो. शेवटचं जेवण मी त्यांच्यावर घेतलं 1:30-2 वाजता घेतलं. सकाळी 7ला उठून 9-9:30ला ही मीटिंग चालू केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो हे पॅलेस पॉलिटिक्स असतं. आपण आपल्या राजमहालात बसायचं आणि राज्य चालवायचं. हे आता दिवस संपलेले आहेत. तुम्हाला जनतेमध्ये जाईल आणि जनतेचं राज्य चालवायला लागेल आणि त्याला लोकशाही म्हणतात. म्हणून आम्ही लोकशाहीमध्ये जगतो, लोकशाहीमध्ये काम करतो आणि तसे जगत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.